बायको इंटरेस्टेड असते, पण नवऱ्याला म्हणजे असं वाटतं की अरे नाही मी नाही करू शकत ही गोष्ट. म्हणजे लेडीजच्या मनात जे असतं नाही मी नाही करू शकत ही गोष्ट, त्या महिलांना पुढे आणायचं आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा मला खूप छान रिस्पॉन्स आलेला आहे. तर ते नाही तरी डेफिनेटली नाही येणार आहे माझा शो केल्यानंतर. म्हणजे आणि मग कुठली साडी घालायची, कुठली ज्वेलरी घालायची, कुठली बांगड्या घालायच्या. शिक्षकी पेशा असा आहे की तुम्ही सगळं मॅनेज करू शकता व्यवस्थित. अटी शर्ती तर डेफिनेटली नाहीयेत, ओपन टू ऑल आहे. हाय हॅलो नमस्कार. स्क्वेअर मराठीच्या स्क्वेअर टॉक्स या कार्यक्रमात मी नागेश आपलं मनापासून स्वागत करतो. श्रावण जवळ आलाय. श्रावण म्हणजे स्त्रियांचा आवडतीचा महिना. कारण काय तर उपवासाचं चमचमीत खायला मिळतं. गंमत करतो. श्रावण म्हटलं की नागपंचमी आली, आणि नागपंचमी आली की महिलांना नटण्याचं कारण. आणि मग कुठली साडी घालायची, कुठली ज्वेलरी घालायची, कुठली बांगड्या घालायच्या, ह्या सगळ्या गोष्टींची तयारीसाठी त्या लागतात आणि नागपंचमीची वाट बघतात. पण हडपसरमधल्या महिलांना नागपंचमीची वाट बघण्याचीही गरज नाही, कारण स्नेहाताई हडपसरमधल्या महिलांसाठी हडपसर क्वीन 2025 हा कार्यक्रम घेऊन आली आहे. आणि याच गोष्टीवरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहे स्नेहा संकाय. नमस्कार स्नेहाताई. नमस्कार. स्क्वेअर मराठीमध्ये तुझं स्वागत आहे. आपल्या प्रेक्षकांना तुझ्याबद्दल थोडक्यात सांगशील? नमस्कार, माझं नाव स्नेहा आशिष संकाय आणि बाय प्रोफेशन मी टीचर आहे. मूळतः राहणारी मी लातूरची होते. छोट्या गावातनंच डेफिनेटली आले होते आणि खूप सारे स्वप्न पण घेऊन आले होते. लग्न झालं आणि पुण्यासारख्या शहरात मला यायला मिळालं आणि डेफिनेटली खूप वेगळं विश्व होतं इथं आल्यानंतर. आणि माझ्या टीचिंग क्षेत्रामध्ये जेव्हा मी पदार्पण केलं त्यावेळेला म्हणजे लहानपणापासून म्हणू शकतो की एक फॅशनची जी संकल्पना आहे ती कदाचित माझ्या अंगात भिनलेली आहे, पण डेफिनेटली ती कधी बाहेर नाही आली. तर त्या संकल्पनेलाच अनुसरून जेव्हा जिथे जिथे मला चान्स मिळाला, मे बी परफॉर्मन्स असतील, डान्स परफॉर्मन्स असतील, किंवा एक स्वतःला प्रेझेंट करणं असेल, माझ्या बॉडी लँग्वेजमधून असेल, किंवा माझ्या ड्रेसिंग लुकमधून असेल, किंवा माझं एक स्वतःचं कॉन्फिडन्स लेवल असेल, तर या सगळ्या गोष्टींमधनं मी स्वतःला नेहमीच प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि या संकल्पनेतूनच आपण घेऊन येत आहोत की हडपसर क्वीन नावाचा शो, ज्याच्यातनं डेफिनेटली माझ्या बऱ्याच मैत्रिणी किड्स ग्रुपपासून ते आजीच्या वयापर्यंत त्यांना सगळ्यांना यामधून जाता येणार आहे. ताई, शिक्षकी पेशा असून सुद्धा आपण हा फॅशन शो घेऊ असं का बरं वाटलं तुला? फॅशन ही गोष्ट ना म्हणजे लहानपणापासूनच आहे माझ्या त्या म्हणजे मनात म्हणा, किंवा वागण्यात म्हणा, किंवा माझ्या बोलण्यात म्हणा. म्हणजे साधं मैत्रिणीने जरी विचारलं ना हा ड्रेस घालू की हा ड्रेस घालू, तर डेफिनेटली ते उत्तर मी जे देते ते समोरच्याला पटतंही की अरे ही याला मला हे सुटेबल सांगतेय, किंवा ही सुटेबल ज्वेलरी आहे त्याच्यासाठी. मग त्यावेळेला असं वाटलं की येस, कुठेतरी त्या गोष्टीचं नॉलेज आहे, किंवा ह्या गोष्टी आपल्याला घेऊन एक फॅशन शो हा म्हणजे फक्त लेडीज कॅटेगरीसाठी आपण करता येईल. आणि येस, ती संकल्पना डोक्यात घेऊन टीचिंग क्षेत्रातनं बाहेर पडली नाही आहे डेफिनेटली, पण येस, हे मोठं पाऊल उचललं आहे ज्याच्यामध्ये आपल्या बाकीच्या बऱ्याच महिलांना आपण संधी देणार आहोत. पण मग हडपसर क्वीनच का? म्हणजे पुणे किंवा महाराष्ट्र क्वीन असं एक मोठं विजन किंवा मोठा प्लॅटफॉर्म असं केलं असतं, तर हडपसर क्वीनच का? ॲक्च्युली हडपसर हे फक्त टोलनाक्यासाठी किंवा एक रहिवासी क्षेत्र म्हणून म्हणतो, किंवा एक IT हब म्हणूनच ओळखलं नाही जाऊ शकत यापुढून. तर एक फॅशनिस्टा म्हणजे आयकॉन म्हणून, किंवा एक येस फॅशन अड्डा म्हणून सुद्धा ओळखलं जाऊ शकतं. तर त्यासाठी सुद्धा हडपसर क्वीन नाव ठेवण्यात आलेलं आहे. आणि हडपसर हे म्हणजे जेवढं काही क्षेत्र आहे, तर त्या क्षेत्रामध्ये डेफिनेटली आपल्याकडं फॅशन आयकॉन्स आहेत, फॅशनिस्टाज आहेत, आणि येस बऱ्याच लेडीज आहेत ज्या की बऱ्याच इंटरनॅशनल लेवल्सवरती त्या गेल्या आहेत हडपसर भागातूनच. तर आपल्याला त्या महिलांना पुढे आणायचं आहे. आणि येस, त्या डेफिनेटली ह्या माध्यमातून नक्कीच आपल्या फॅशन शोद्वारे पुढे येतील. ताई, साधारण काय स्वरूप असणार आहे आणि कोण कोण सहभागी होऊ शकतं त्याच्यात, आणि काय नियम आणि काय अटी आहेत? तर हडपसर क्वीन हा बेसिकली असा आपण शो ठेवला आहे जिथे 4 वर्षाच्या मुलीपासून ते आपण म्हणजे देयर इज नो एज लिमिट.
मला म्हणजे 69-70 इयर्सचे सुद्धा रजिस्ट्रेशन आलेले आहेत. आणि येस, जेव्हा मी विचारलं त्यांना की तुम्ही खरंच पार्टिसिपेट करू शकाल का किंवा खरंच रॅम्प वॉक करू शकाल का, तर त्यांचं जे मोटिवेशन मला त्यावेळेला दिसलं तर ते खूपच म्हणजे कौतुकास्पद असेल मी म्हणू शकेल. आणि त्यातून मला सुद्धा मोटिवेशन मिळालं की येस, डेफिनेटली या एजमध्ये सुद्धा आपण नक्कीच स्वतःला रिप्रेझेंट करू शकतो. एक फॅशन म्हणजे जस्ट एक ड्रेसिंग लुक नसतो किंवा एक जस्ट तुम्ही स्वतःला कसं रिप्रेझेंट करता, तुमचा स्वतःचा कॉन्फिडन्स कसा रिप्रेझेंट करता, इव्हन स्वतःची लँग्वेज, बॉडी लँग्वेज जे आपण म्हणतो ही आपण कशी रिप्रेझेंट करू शकतो. तर या सगळ्या गोष्टी याच्याशी रिलेटेड आहेत. नॉट ओन्ली ड्रेसिंग सेन्स की तुमचं स्वतःचं कसं एक स्ट्रक्चर आहे. आपण नेहमी म्हणतो की 4 फूट व्यक्ती बाई जी असते तर ती फॅशन वॉक करू नाही शकत किंवा रॅम्प वॉक नाही करू शकत. अदरवाईज म्हणतो आपण डबल एक्सेल. मला बरेच फोन असे आले, ताई माझी साईज ना डबल एक्सेल आहे, ट्रिपल एक्सेल आहे, मी करू शकेल का. तर येस, डेफिनेटली आपण ही म्हणजे जी लोकांच्या मनात विचारसरणी आहे की याच लोकांनी करायचंय, ह्याच पद्धतीच्या लोकांनी भाग घेतला पाहिजे, तर असं डेफिनेटली नाहीये. तर याच्यामध्ये सर्व कॅटेगरीजमध्ये लोकांना प्रवेश करता येईल. जसं की मी सांगितलं 4 वर्षांपासून ते आपले 5 कॅटेगरीज आहेत. किड्सच्या 2 कॅटेगरीज आहेत, 4 वर्षापासून ते 10 वर्षांपर्यंत, 11 वर्षांपासून ते 15 वर्षांपर्यंत. मिस आहे त्याच्यामध्ये कॅटेगरी, मिसेस आहे, आणि एक स्पेशल कॅटेगरी जी मी तुम्हाला सांगितलं जे की गोल्ड कॅटेगरी, ते आपण 50च्या पुढील महिलांसाठी ठेवलेली आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा मला खूप छान रिस्पॉन्स आलेला आहे. आणि त्या लेडीज सुद्धा खूप एक्साइटेड आहेत की स्वतःला एक रॅम्प वॉकवरती वॉक करताना त्यांना बघायचं पण आहे. म्हणजे फॅशनला वय नसतं किंवा काय. आणि खरंच एक खूप वेगळा उपक्रम किंवा वेगळा फॅशन शो म्हणून खूप बघितला जाईल आणि त्याला खरंच प्रसिद्धी मिळेल. म्हणजे फॅशनला खरंच एज नसतं. आणि तुम्ही हा जो गोल्डन एज कॅटेगरी जी काढली की एक 50च्या नंतरच्या ज्या स्त्रिया आहेत त्या सहभागी होऊ शकतात, त्यांच्याबद्दल अजून सांगा जरा. म्हणजे की कसा रिस्पॉन्स येतोय त्या कॅटेगरीसाठी. ॲक्च्युली मला फक्त एक बायफर्गेशन ठेवायचं होतं. जसं की 70 इयर्सची लेडीज मिसेस कॅटेगरीमध्ये नाही कम्पेअर करू शकत. म्हणजे 25 इयर्सची एक लेडीज असेल आणि तीच 70 वर्षाची पण असेल, तर त्या लेडीजला एक कुठेतरी वेगळं आपण स्थान निर्माण करावं त्या लोकांसाठी, किंवा त्या लोकांमध्ये सुद्धा टॉप 3 विनर्स असावेत, त्यांना सुद्धा एक ट्रॉफी हातात घेण्याचा मान मिळावा, त्यांना सुद्धा ते क्राऊन घालण्याचा मान मिळावा. तर त्यासाठी आपण ही गोल्ड कॅटेगरी ठेवलेली आहे. नॉट ओन्ली की फक्त मिससाठीच किंवा मिसेससाठीच किंवा किड्ससाठी, तर गोल्ड कॅटेगरीमधल्या लेडीजना सुद्धा आपण टॉप 3 विनर्स म्हणून घोषित करणार आहोत. ताई, तू जसा हडपसरमध्ये हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलायस, तसा तुला तुझ्या वेळेस मिळाला असता तर तू काय निवडलं असतं? शिक्षक का फॅशन आयकॉन किंवा मॉडेल असं? येस, डेफिनेटली 12 ते 15 वर्षांपूर्वी असं म्हणलं जायचं की लग्न झाल्यानंतर शिक्षकी पेशा हाच म्हणजे चांगला असतो, किंवा आपण फॅमिलीला वेळ देऊ शकतो, किंवा पुढे मूल झाल्यानंतर त्या मुलाला आपण चांगलं वाढवू शकतो. तर शिक्षकी पेशा असा आहे की तुम्ही सगळं मॅनेज करू शकता व्यवस्थित. आणि त्याच वेळेला मला जर हे स्टेज मिळालं असतं तर डेफिनेटली ॲज एक मी फॅशनिस्टा किंवा फॅशन आयकॉन असली असती, किंवा तुम्ही मला कुठंतरी ज्युरी मेंबर म्हणून बघितलं असतं, किंवा येस अजून बरेचसे मला अपॉर्च्युनिटीज मिळाल्या असत्या त्यामध्ये. ताई, क्राऊन किंवा काय म्हणतात, क्राऊन किंवा पैसे हे बरेच शोमध्ये मिळतात, पण तुझ्या शोमध्ये वेगळं काय मिळणार आहे ह्या स्पर्धकांना? सगळ्यात पहिलं तर मी सांगेल, जेव्हा आपल्या शोमध्ये या लेडीज येतील आणि ते जे पार्टिसिपंट्स असतील आणि ते तो शो झाल्यानंतर जेव्हा त्या बाहेर पडतील तर त्यावेळेला जो तो कॉन्फिडन्स घेऊन चालतील ना, त्यावेळेला डेफिनेटली मला असं वाटतं की ते वेगळी व्यक्तिमत्व म्हणून बाहेर पडतील. जसं म्हणू शकतो की सिम्पल म्हणजे कुठेतरी आपल्याला संगीतमध्ये परफॉर्म करायचं आहे, कोणाचं तरी लग्न आहे किंवा कुठेतरी परफॉर्मन्स करायचा आहे, एखादा इव्हेंट असेल, त्यावेळेला आपण जो म्हणतो ना, म्हणजे लेडीजच्या मनात जास्त नाही, मी नाही करू शकत ही गोष्ट किंवा मला नाही जमणार आहे, बरोबर, तर ते नाही तरी डेफिनेटली नाही येणार आहे माझा शो केल्यानंतर. म्हणजे कॉन्फिडन्स बिल्ड होणार आहे. येस, करेक्ट, कॉन्फिडन्स बिल्ड होईल. आणि त्या महिलांना येस जे विनर्स आपले असतील तर त्या विनर्सला आपण एक पोर्टफोलिओ फोटोशूट नक्कीच देणार आहोत, जे की
आत्ताच्या काळामध्ये जे बाहेर म्हणजे वातावरण आहे, म्हणजे ज्या प्रकारे त्याची फीज आकारली जाते किंवा त्याचं जे मानधन असतं त्या गोष्टींचं, जे की आपण जे सध्या घेत आहोत, तर त्याच्यामध्ये आपण डेफिनेटलीच खूप चांगल्या गोष्टी त्यांना देत आहोत. म्हणजे पोर्टफोलिओ फोटोशूट म्हणू शकतो किंवा त्यांना एक म्हणजे क्राऊन म्हणा किंवा सर्टिफिकेट म्हणा, तर ह्या गोष्टी येस डेफिनेटली म्हणजे मिळू शकतात. ताई, जर एखाद्याला पार्टिसिपेट करायचं असेल तर काय अटी शर्ती आहेत किंवा कसं त्याला पार्टिसिपेट करता येईल? आपला फॅशन शो जो आहे तर तो हडपसर क्वीन नावाने आपण टायटल केलेला आहे आणि तो येत्या शनिवारी 19 जुलैला सकाळी 10 वाजता सुरू होईल. सगळ्यात पहिल्यांदा आपण किड्स कॅटेगरीज घेणार आहोत आणि त्यानंतर आपण मिसेस आणि गोल्ड कॅटेगरीज घेणार आहोत. आणि त्याच्यासाठी अटी शर्ती तर डेफिनेटली नाही आहेत, ओपन टू ऑल आहे. आणि त्याच्यात फक्त आपण खूप मिनिमल अमाऊंट म्हणू शकते मी, जे की आपण फक्त 500 रुपीज चार्ज करत आहोत त्या शोसाठी. आणि येस, आय प्रॉमिस की 500 पेक्षा डबल सुद्धा तुम्हाला गोष्टी तुम्ही इथून घेऊन जाणार आहात. ओके, म्हणजे पैशाचे जे वर्थिट ठरेल, म्हणजे 500 रुपये वर्थिट होतील. ओके. अगदी शेवटचा प्रश्न ताई, हडपसर क्वीन या शोची जी संकल्पना आहे आणि ह्याची भविष्यातली वाटचाल काय असणार आहे? हा शो सक्सेसफुल डेफिनेटली होणारच आहे आणि येस त्याची म्हणजे मी त्याचा तो रिझल्ट बघती पण आहे. मागच्या 2 आठवड्यातच खूप चांगला रिस्पॉन्स आलेला आहे. आपण जस्ट 2 आठवड्यापूर्वीच ठरवलं होतं की आपण हा शो करतोय आणि याच्या पुढील वाटचाल सुद्धा मी म्हणेल की बऱ्याच व्हरायटी ऑफ थीम्स मी डेफिनेटली घेऊन येईल. जसं की म्हणू शकतो की मेटर्निटी रॅम्प वॉक किंवा ज्या लेडीज प्रेग्नंट आहेत किंवा त्यांच्यासाठी आपण एखादा रॅम्प वॉक डेफिनेटली प्लॅन करू शकतो किंवा कपल रॅम्प वॉक असेल ज्याच्यामध्ये कधी असं असतं ना की बायको इंटरेस्टेड असते पण नवऱ्याला म्हणजे असं वाटतं की अरे नेहमी नाही करू शकत ही गोष्ट, तर आपण तसा रॅम्प वॉक सुद्धा घेऊन येऊ शकतो ज्याच्यामध्ये येस नवरा बायको दोघं पण झळकतील आणि अजून म्हणजे बरेच थीम ओरिएंटेड म्हणू शकतो आपण, जे की शिवकालीन फॅशन शो म्हणू शकतो आपण, जे की बऱ्याच थीम ओरिएंटेड ड्रेसिंग ओरिएंटेड असेल, तर ते फॅशन शोज नक्कीच मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद ताई. स्क्वेअर मराठीकडून हडपसर क्वीन 2025 यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. आणि ए स्क्वेअर ग्रुपचे सुद्धा खूप खूप आभार, त्यांनी मला हा चान्स दिला त्यांच्या पॉडकास्टमध्ये येण्यासाठी. थँक्यू सो मच. तुम्हाला पण पार्टिसिपेट करायचं असेल तर अगदी ही स्पर्धा 4 वर्षाच्या मुलीपासून ते 80 वर्षाच्या महिलेपर्यंत आणि महिलांसाठी आहे. तर तुम्हीसुद्धा पार्टिसिपेट व्हा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिला आहे. आणि जाता जाता हक्काचं वाक्य, आपल्या स्क्वेअर मराठीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.